एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी माजी खासदार राहुल शेवाळे यांचं नाव जवळपास निश्चित झालंय। राहुल शेवाळे यांच्यासोबत शायना एनसी, संजय निरुपम यांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। राज्यसभेसाठी भाजपची नावं ठरली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। रामदास आठवले, विनोद तावडे, विजय रहाटकर, धैर्यशील पाटील यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे। शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। शरद पवार यांच्यासोबत घटक पक्षातील नेत्यांची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागणार आहे। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीत त्याबाबत निर्णय झाल्याची माहिती आहे। सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय। राज्याच्या भाजप कार्यकारिणीची प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे। कृष्णराज महाडिकांची भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर नवनाथ बन यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे। गोपीचंद पडळकर, सुजय विखेंसह 12 प्रदेश उपाध्यक्ष नेमण्यात आले। साताऱ्यामध्ये श्रमिक मुक्ती दलाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय। कोयना प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करून पुनर्वसन प्रक्रिया तातडीनं सुरू करावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलंय। साखर विक्रीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत सांगलीमध्ये एका कुटुंबानं आंदोलन केलंय। राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या महिला अधिकारी आणि तिच्या पतीकडून 2,87,00,000 फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय। वाशिमच्या झिरो फाटा ते आगरवाडी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक त्रस्त झालेत। वारंवार मागण्या करून सुद्धा शासन याकडे लक्ष देत नसल्यानं आज नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला ते बाभुळसर बुद्रुक दरम्यान रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम झालंय। मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्ता 5 दिवसांमध्ये खराब झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। त्यामुळे कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला। लखनौमध्ये एका दारू आणि ड्रग्ज विक्रेत्याचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये आढळलाय। गोळ्या घालून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे। जैसलमेरमध्ये भारतीय सैन्याचा युद्ध सराव सुरू आहे। युद्ध सरावादरम्यान 24 देशांचे पत्रकार उपस्थित राहणार आहेत। केरळचं नाव केरळम असं ठेवलं जाईल, केंद्रीय मंत्रिमंडळ त्याला मान्यता देईल, भाजप नेते राजीव चंद्रशेखर यांनी पत्र लिहिलं होतं। स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलाय। प्रयागराजमध्ये लैंगिक शोषण प्रकरणामध्ये एफआयआर दाखल करण्यात आलाय। युवक काँग्रेस अध्यक्ष उदय भानू यांना एआय समिट निषेधासंदर्भात 4 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आलेली आहे। दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस कोर्टाकडून 7 दिवसांची कोठडी मागितली होती।